सोनू त्या बाथरूम मध्ये वाशिव आलाय माय. इथंच बाथरूम आहे, इथंच हागायचा, इथंच मुतायचा आहे. कसलं आहे ग माहिती बाई? मला तर काय पटलं नाही बघ सोनू, तू काय बी म्हण बाई. हे बघ माय, हे भांडे घासायचं बी इथंच आहे, किचन बी इथंच आहे. असं कसं स्वयंपाक करावं ग माय देवा? हा माय सोनू, तुला मी म्हटलं ग माय असलं फिरायला घेऊ नको, काय कामाचं आहे असलं? हा इथंच किचन, भांडे घासायचं, इथंच स्वयंपाक करायचं. आणि खिडकी बसून गेला काय झालं? आणि हे काय चिमणी म्हण चिमणी, असली कसली चिमणी ग माय? खिडकी बिडकी लावल्यानं किती नादर मोकळ हवा येते बाहेरची. हा हे काय दम कोंड आलंय नुसतं, मरून जायचं माय मधल्यामध्ये. काय ग माय देवा? अगं आई, हे काय करतेस? अगं ती तुमच्या बाल्कनीतला टाकते ना, हे बेडशीट, हे कपडे, टी शर्ट, ते अंडरवेअर बनियान जावयाची माय सुकायला पाहिजे की ग सोनू? अगं आई, तसं टाकून नाही देत तेच तसं बाहेर कपडे. आपण मध्ये घरात राहतोय, बाल्कनीत कपडे ठेवतोय किंवा झाडं ठेवतोय, त्या लोकांना कशाला प्रॉब्लेम व्हायला पाहिजे? अगं आई, फ्लॅट मध्ये अशा काय गोष्टी जमत नाहीत करायला. अगं आई, ते बिल्डिंगचा कलर दिलेले ऐकून पण घेणं आमची आई. डेकोरेशन जातोय, डेकोरेशन. बाहेरून बघितलं तर चिमणीचा खोपा वाटते, आणि म्हण डेकोरेशन जातोय, मग डेकोरेशन. काय बाय कठी नाही ग माहिती तुमचं? आई आई, कुठं चालीस वाटे घेऊन? तुझ्या घरातली साखर संपली म्हणलं, ती सोसायटी शेजारी आहे ना. अगं आई, आपलं काय गाव नव्हे, असं मागून आणायला चांगलं नाही वाटत ते. काय प्रॉब्लेम आहे? आपण उद्या देऊ ना. अगं इथं नाही मागत आहे तसं. आई गावाकडचं वेगळं राहते, इकडं नाही मागता येत. मोठं लक्ष कुठं घरात डस्टबिन ठेव, घरामध्ये चप्पलचं स्टँड ठेव, घरात कोणी चप्पलचं स्टँड डस्टबिन कोणी घरात ठेवतो का? ए आई, आई काय करतेस? अगं आई, पण डस्टबिन कुठे ठेवलीस तू? अगं आई, ते अगं पण आई बाहेर नाही ठेवत ते डस्टबिन, सगळं चपलायचं नाही ठेवायचं. अगं ते फ्लॅट मध्ये असं नसतं, समजून घे ग आई, तू असं नको करू सगळं उलट उलट. आई हे काय करते? सोसायटीमध्ये नाही का ते फुल आहे बघ पाण्याचं, तिथं म्हणलं जाऊन 4-5 गुजऱ्या धुवून टाकते. तसं मी तुला काय धुणं होत नाही का नाही, त्या आजच्या कामामुळे मी धुवून टाकून देते. पाणी आहे आणि तू धुवून टाकून द्यायचं खाली पार्टीला. चल जाऊ. आई अगं ते स्विमिंग पूल आहे ते आंघोळीचं, तसं गोदड्या बिदड्या नाही धुता येत. मध्ये ना कशाची तर परमिशन आहे की नाही ग? अगं तसं अलाउड नसतं अगं सोसायटी मध्ये. आणि काय गोदड्या धुवायला येत नाही, काहीच येत नाही. आणि तुम्ही तिथे जाऊन आंघोळ करतात त्या ना, धुवत असतील ना पण ती 4-5 दिवसाला ती पाणी काढून टाकत असतील, तसं आपल्या गोदड्याचं पण काढून टाक. नको ग, नाही नको नको. अगं ते नको नको. बाहेर ऊन आहे बघ, खणखण ऊन आहे बघ. चला आपण जाऊन ना कुरड्या पापड्या करून घेऊया, भरपूर ऊन पडले बाहेर. अगं आई नको ग, बायका उगा हसत्यात, नको नको. अगं येत नसतील कुरड्या पापड्या म्हणून हसत असतील त्या. आई हे काय आणलीस टोपल्यामध्ये? झाडं लावायला माती घेऊन आली खाली पार्किंग. अगं आई, सोसायटी मधलं काय आणायचं नाही का तसं घरला, तुला सांगितलं ना. फ्लॅट घेतली ना तेव्हा काय हवेतला घेतली का? अगं हवेतलं नाही घेतलं, पण जमिनीतली आपण थोडीशी जर माती घेतली तर तेवढा अधिकार नाही का? अगं काय रूल असतात मग आई, ऐकून पण घे ना आमची आई. तर लय अवघड आहे बाबा, आईला आमच्या ना गावालाच पाठवावं लागेल आता, काय करणार. सोसायटी मध्ये भांडण होते.